तर मी आज खूप खुश आहे. तर आज खूप दिवसांनी आमचे डॉक्टर साहेब माझ्यासाठी काहीतरी बनवणार आहेत. तर त्यांची रेसिपी तुम्हाला नक्की मी शेअर करते आणि मला ही जी मूव्हमेंट आहे ना ती कॅच करून घ्यायची. त्यासाठी मी एक छोटासा त्यांचा ब्लॉग बनवणार आहे. तर चला रेसिपीची प्रोसेस चालू झालेल्या आहेत. आमचे डॉक्टर साहेब मस्तपैकी कांदा कापतात आणि मला खरंच आनंद झाला याचा. किती क्यूट दिसतात कांदा कापतो ना. कसं कापलाय कांदा. तर खूप छान पद्धतीने डॉक्टरांनी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आमची बिर्याणीची तयारी चालू आहे. त्याच्याचबरोबर पुदिना सुद्धा खूप छान पद्धतीने त्यांनी कट केलेला आहे. एकच नंबर बिर्याणी बनवणार आहे आज. सगळ्यांना मिळून मस्तपैकी खाऊ. डॉक्टर साहेब काय काय साहित्य घेतले तुम्ही सांगा. हळद, आलं लसूण पेस्ट, सुहाना मसाला, बिर्याणी मसाला, उत्कृष्ट चव. आता बाकी नंतर मग ही मसाला साधारण 1-2 ते 3 चमचे घ्यायचा. 1 किलो चिकनसाठी 3 चमचे भरपूर झाला. मीठ किती? त्याचबरोबर मीठ 1-2 चमचे चवीनुसार, 2-2.5 चमचे. ओके. त्यानंतर तिखट जसं ज्याला खायचं आहे तसं, पण आपल्यात थोडं जरा तिखट जास्त लागतं, त्यामुळे मी 3 चमचे घेतो. आता नंतर हळद पडली का? हळद थोडीशी 2 चमचे हळद. आता मस्तपैकी मॅडम चिकन धुत आहेत. वाव, ब्युटिफुल. थँक्यू. सुंदर बायको माझी. थँक्यू. आता ह्या चिकनला काय करायचं, पहिल्यांदा दही टाकायचं. दह्याबरोबर हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि चांगल्या पद्धतीने त्यात मुरतील अशा पद्धतीनं व्यवस्थित हलवून घ्यायचं. किती भारी मसाला लावल्यात, मस्तच. तर अगं आचार्य होतो मी. कधी मला पहिल्यांदा बघायला भेटले ही 20 वर्षात. जबरदस्त कुक आहे मी. त्यामुळे सगळ्यात जास्त सगळ्यांना खाल्ली का नाही बिर्याणी, तर चव अगदी तोंडात तशीच राहणार आहे. पुदिना बिदिना एकदम एक नंबर. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर किती मिनिटं ठेवायचं? साधारण एक अर्धा तास ठेवायचं. जेवढे जास्तीत जास्त वेळ ठेवल का नाही तेवढं त्याचं क्वालिटी चांगली होती. सगळ्या पीसला किंवा ते मुरलं जातं. ओके. अतिशय. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांना तांदूळ वगैरे धुवून दिलं आणि त्यातलं पाणी वगैरे पहिल्यांदा काढून घ्यायचं आपल्याला आणि नंतर त्याच्यामध्ये एक ग्लासभर किंवा एक तांब्याभर पाण्यात त्या तांदूळ भिजायला लावायचं आहेत. साधारण किती मिनटं डॉक्टर? एक 10-15 मिनटं भिजायला लावायचे. त्याच्यानंतर त्याला फोडणी वगैरे द्यायची. आता हे घेतलेलं बाकीचं साहित्य, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर. एका साईडला काय ठेवलं आपण? चिकन ठेवलं नाही का? आता तेल साधारण एक 3 ते 4 चमचे. चमचे म्हणण्यापेक्षा पळी. तर तेल गरम करायसाठी ठेवलेलं आहे. त्यात कांदा मस्तपैकी टाकायचा. पहिल्यांदा कांदा लय भारी भाजून घ्यायचा. थोडं लावून तर हे लालसर कांदा भाजून झालेला आहे. टमाटी. आता त्याच्यामध्ये काय टाकताय तुम्ही? त्यामध्ये टमाटा टाकलेला आहे. टमाटा चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा. तर खूप छान पद्धतीने फोडणी बसलेले आहे. आता ह्याच्यामध्ये काय टाकणार तुम्ही? मस्त. आता ह्यामध्ये मसाले एकदम एक नंबर मुरले बघ. आम्रपाली. यस लयच भारी. ती बघूनच इतकं छान वाटतंय. आता बघ ना काय भारी चव येते त्याला. यात थोडंसं पाणी का टाकायचं माहिती आहे का? चिकनला पाणी सुटतं.
हां पाणी सुटल्यानंतर त्यामध्ये शिजलं जातं. शिजलं जातं. त्यामुळे वाव, थोडंसं पाणी कसलं त्यात भारी दिसतंय बाबा. चांगलं हलवून घेतलं का नाही हां. एक वाव, नंबर किती क्वालिटी. भारी मला माहिती नव्हती इतकी छान कला आहे तुमच्या अंगात. अरे काय भारी कुक लपला होता बाबा तुमच्या अंगात. 20 वर्ष मला दाखवला ना. एवढी खुशी अगं मला 25 कधीच झाली नव्हती. आज वर्षापूर्वी झाली लय खुशी. मी शिकलेलो आहे हां. एक कला लय. मुंबईला असताना. त्यात थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे काय होतं हां. ग्रेव्ही चांगली तयार होते. हे अशा पद्धतीने आमची कुकिंग चालू आहे. मधून अजून सारखं हलवून घ्यायचं कारण की ती करपू नये किंवा साईडला लागू नये म्हणून. नवसाने मागितले आमचं मस्तच. व्यवस्थित हलवून घेतलं का नाही हम्म. की साधारण एक अर्ध्या तासात मस्तपैकी चिकन शिजतं बघ. ओके. हम्म. लयच भारी सगळं कलर पाणी आलाय. सुकू द्यायचं. मस्त आलाय का नाही बघ हां, बरं. मस्त करायला कलर येलो येलो. हम्म. लय छान. हा वास तर मस्त यायला लागला बरं का. एकच नंबर. हम्म. आता भाताची प्रोसेस करूया आपण. हां चायनीज लोकांसारखा भात करायचा. हां. हे खडा मसाला. हा खडा मसाला. खडा मसाला टाकायचा त्याच्यामध्ये का? ओके. पाणी गरम करून घ्यायचं. हां. खडा मसाला टाकायचा त्यात. हम्म. खडा मसाला टाकला की एक वेगळी चव त्या पाण्याला येते. हां. स्वादिष्ट एकदम जबरदस्त. मीठ टाकायचं. ऑलरेडी चिकनमध्ये आपण टाकले हां. पण ह्यात थोडं अजून टाकायचं म्हणजे दोन्हीचं मिळून कॉम्बिनेशन खूप छान होतं. चवदार. आता ही तांदूळ जे आहे का नाही पाण्यातनं काढून घेतलं पाण्यात मी. काढला आहे ना हां. नंतर मग गरम पाण्यात टाकायचं. गरम पाण्यात टाकायचं. म्हणजे आता ही प्रोसेस आपली राईस शिजवायची चालू झाली हां त्याच्यामध्ये. आणि तेल टाकलं का नाही हां. काय होतं माहिती आहे का भात एकामेकाला चिटकत नाही. ओकेच. ही एक भारी टिप आहे सगळ्यांसाठी. हं. त्यानंतर मसाले सगळे टाकून घेतले. तर हे मस्तपैकी शिजवून घ्यायचा. साधारण किती टक्के शिजवायचा? साधारण 80% शिजला पाहिजे भात. नंतर आपण जी त्याला दम देणार आहे का नाही हां, त्याच्यामध्ये ते वाफेवर 20% बाकीचा 20% त्यात शिजतो. शिजला जातो. ओके. लयच भारी रेसिपी बाबा. आता हे हलवत राहतो बघ सारखं. हलवल्यावर काय होतं एका साईडला चिकन पण आपलं तयार झालेलं आहे. तरी पण एक 10 मिनटं शिजवावं लागेल चिकन पण. असं वाटतंय का तुम्हाला? शिजूया ना जोपर्यंत पाणी निघत नाही का नाही तोपर्यंत शिजूया. ओके. मस्त मस्त. सगळ्यात जास्त खुशी मला झाली कारण मला हे रूप त्यांनी गेल्या 20 वर्षात दाखवलं नव्हतं. 21 वर्ष. तर भात शिजलेला आहे आपला व्यवस्थित. काढून घ्यायचं चाललेलं आहे. भातातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने. आणि आपलं चिकन हे खूप छान पद्धतीने शिजलेलं आहे. आता काय करणार तुम्ही? राईस टाकायचं चाललंय त्याच्यात. तरी शिजलेला भात आपल्याला चिकनमध्ये टाकायचा आहे. डॉक्टर साहेबांची रेसिपी आहे, तुम्ही सांगा. हां झालं का मिक्स करायचं. तर ह्याच्यामध्ये एक खायचा कलर टाकलेला आहे छान सजावटीसाठी. आणि वरणानंतर परत आपल्याला राईस टाकायचा है. देख सकते हैं आप कितनी बढ़िया बढ़िया तरीके से मेरे पति ने दम बिरयानी बनाई है और हम बहुत खुश हैं. पहली बार उनके हाथ का नॉनवेज खाने जा रहे हैं हम. तर वरनं पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची. खूप छान पद्धतीने खूप छान दिसते एकदम देखणं झालं. टमाटा सजावटीसाठी. आणि एक 5 मिनिटं एक कमी गॅसवर आपल्याला ही एक त्याला दम काढून घ्यायचा आहे त्याचा अशा पद्धतीने.
किती मिनटं साधारण? 15 मिनिटं. 15 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकताय. हा मस्त वास येतो एकदम छानपैकी. खूपच छान. ओके हां चला. ओके ओके पोळला सावकाश. वसू तर हे आमची बिर्याणी तयार झालेली आहे. वाव किती भारी वास येतोय गरम गरम. लय मज्जा येणार बाबा खायला. माझ्या नवऱ्याच्या हातची बिर्याणी मस्त मस्त एकदम छान. चला तर हे बघा बिर्याणीची रेसिपी चाललेलं आहेत घेऊन. हां तर ही माझी फॅमिली. वसुंधरा वाढते का तू? अंशराज, युगंधरा, आमची लकी. हां तर मी मस्तपैकी आता तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. गुड नाईट.